प्रसादजी लाड, बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे साहेब, सहकारातील ज्येष्ठ नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार काटकर साहेब, बँकेचे सन्माननीय संचालक नितीन बनकर, विठ्ठलराव भोसले, प्रकाश दरेकर, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, तेजस्वी घोसाळकर, सन्माननीय संदीप गंधाड, पुरुषोत्तम दळवी, विनोद बोरसे, आपले अधिकारी DS कदम, संदीप सुर्वे, सन्माननीय श्वेता परुळेकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या भगिनी आणि बांधवांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की मुंबई बँकेनं आखलेल्या या योजनेला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात। खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही मुंबईकरांची, सहकारी कार्यकर्त्यांची बँक, सर्वसामान्यांची बँक आणि अशा वेळेला आपल्या सहकारी संस्थांना काय देता येईल, आपल्या मुंबईतील सर्वसामान्यांसाठी काय करता येईल, हा सततचा विचार आम्ही त्या ठिकाणी करत असतो। आणि ज्या वेळेला ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं आणली, एका व्यापक अशा उद्देशाने ही योजना सरकारनं आणली। गरीब गरजू महिलांना त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये हातभार लागावा, आर्थिक स्थिती त्यांची सुधारावी आणि त्या ठिकाणी सर्वांगीण विकास या भगिनींचा कशा पद्धतीने होईल, अशा प्रकारचे व्यापक विचार ठेवून या ठिकाणी सरकारने योजना आणली। आणि निश्चितपणे कोट्यवधी महिला या योजनेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाल्या आणि अडचणीच्या काळात एक मोठा आधार या महिला भगिनींना त्या ठिकाणी या 1,500चा होत होता। म्हणजे महाराष्ट्रात आपण अनेक किस्से वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाहिले, टीव्हीवर ऐकले आणि त्या ठिकाणी या महिलेला अडचणीच्या काळात कधी औषधं घेण्यासाठी मदत होत होती 1,500ची, कधी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावायला त्या 1,500 रुपयाचा उपयोग होत होता। आणि त्याच्यामुळे रक्कम छोटी असली तरी त्यामागे सरकारच्या भावना फार मोठ्या होत्या। परंतु केवळ जसं काटकर साहेब म्हणाले तसं हे काही 1,500 म्हणजे खर्चापाणी करण्यासाठी आपल्याला दिले नव्हते। तर यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मनामध्ये विचार होता की हा महिलांचा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये आला पाहिजे आणि जर अर्थव्यवस्थेत यायला हवा असेल तर या महिलांना त्या ठिकाणी रोजगारासाठी आपण चालना दिली पाहिजे। आणि मग छोटे छोटे झोपडपट्टीत असेल, मध्यमवर्गीय वसाहतीत असतील, जर या महिलांनी छोटे छोटे व्यवसाय उद्योग केले तर त्या 1,500चा उपयोग त्या ठिकाणी चलनामध्ये होईल, अर्थव्यवस्थेत त्यांचा पैसा येईल, ज्याचा स्वाभाविकपणे राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये छोटा खारीचा वाटा माझ्या या महिला भगिनींचा असू शकेल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सबलीकरण आहे। हे केवळ भाषणापुरतं न राहता
या निमित्तानं उद्योग व्यवसाय करून महिला आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं यातून सक्षम होणार आहे. आणि शेवटी माझ्या स्वभावाप्रमाणे एखादी गोष्ट आली तर ती कल्पकतेनं पुढे न्यायची, त्याचा उपयोग सर्वसामान्यांना झाला पाहिजे, ही माझी सातत्यानं भूमिका राहिली. जसं की लाडक्या बहिणींच्या बाबतीत ज्या वेळेला अकाउंट ओपनिंगची वेळ होती त्यावेळेला अशा अनेक भगिनी होत्या की त्यांना 500-1000 रुपये सुद्धा अकाउंट ओपनिंग साठी उपलब्ध नव्हते, त्या अकाउंट उघडू शकत नव्हते. आणि ज्या वेळेला मी टीव्हीवर बातमी त्या ठिकाणी पाहिली त्यावेळेला संचालक मंडळाशी चर्चा केली आणि आपण यांना 0% यांना 1ही रुपया न घेता अकाउंट उघडलं तर काय होईल. आणि संचालक मंडळाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आम्ही निर्णय केला आणि या जवळपास लाखाच्या आसपास 0 पैसे भरून त्या ठिकाणी अकाउंट उघडण्याचं राज्यात एकमेव बँकेनं काम केलं ते आपल्या या ठिकाणी मुंबई बँकेनं केलेलं आहे. आणि कसं असं गिव्ह अँड टेक पॉलिसी जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देताना त्यावेळेला आपोआप तुम्हाला मिळत असतं. आम्ही तुमच्यावर काही उपकार केले नाही, तुम्हाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला, त्यातनं आम्हाला सुद्धा तुमच्याकडून रिटर्न्स मिळाले. तुमच्या अकाउंट मध्ये 1,500 रुपये त्या ठिकाणी दर महिन्याला सध्या किती येतात पैसे? 6 कोटी रुपये आमच्या तुमच्या अकाउंट मध्ये महिलांच्या असतात. म्हणजे आम्हाला लो कॉस्ट जे आम्हाला टार्गेट पूर्ण असतं ते आपोआप माझ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पूर्ण झालं. तुम्हाला मदत करताना आमचा स्वार्थ नव्हता, परंतु तुम्हाला मदत केल्यामुळे आपसूक चांगलं काम केलं तर त्याचं रिटर्न चांगलं होत असतं. त्या भावनेतनंही अकाउंट आमच्याकडे ऑपरेट व्हायला लागले. मग तुम्हाला फक्त तेवढ्यासाठी आणलं होतं का? तर ज्या वेळेला आम्ही 0% पैसे घेऊन तुमचे अकाउंट उघडत होतो त्याच वेळेला माझ्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी विचार घुमत होता की ह्यांना नंतर कर्ज द्यायचे, यांना या मुंबई बँकेशी जोडलं जायचं आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून या माझ्या लाडक्या बहिणींना आपण व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ आणि त्याला उद्योगधंद्यात उभं करू, अशा प्रकारचा विचार त्यावेळेला मनात होता. आणि मग ज्या वेळेला मी खोलवर डिटेल मध्ये विचार करायला लागलो त्यावेळेला मी राज्य सरकार महिलांसाठी कुठली योजना देते, कुठली महामंडळ आहेत ही माहिती घेतली. त्यावेळेला मला असं कळलं की राज्यात 4 महामंडळ अशी आहेत की जी व्याजाचा परतावा 12% पर्यंत देतात. म्हणजे दुर्दैव असं आहे बघा की सरकार पैसे द्यायला तयार आहे, तुम्ही कर्ज त्या ठिकाणी घ्या, सगळे इंटरेस्ट आम्ही भरू, अशा प्रकारच्या 4 महामंडळाच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये एमटीडीसी ची आई नावाची योजना आहे. आई नावाच्या योजनेमध्ये 15 लाखापर्यंत जर माझ्या या भगिनीने त्या ठिकाणी कर्ज घेतलं तर 12% पर्यंत व्याज त्या ठिकाणी एमटीडीसी देतं. तशाच प्रकारे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, 30 लाखापर्यंत व्याजाचा परतावा देतं. व्हीजेएनटी म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी त्या ठिकाणी व्याजाचा परतावा ओबीसी महामंडळाचा आहे. आणि मग मी विचार केला की जर ही महामंडळ व्याजाचा परतावा देत असतील, लोकांनाही माहित नसेल शासनाची योजना आहे, शासनाचेही पैसे जात नसतील, तर आम्ही पुढाकार घेतो. जसं नोडल एजन्सी म्हणून सेल्फ डेव्हलपमेंटला आम्ही पुढाकार घेतला, तशा पद्धतीने मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आपली 4 महामंडळ आहेत, 4 महामंडळे व्याजाचा परतावा त्या ठिकाणी कर्जासाठी देतात. माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे ज्या 1,500 आपण ज्या लाडक्या बहिणींना देतो त्यांना जर या ठिकाणी या महामंडळाशी जिल्हा बँकेला आमच्याशी एमओयू केला, करार केला आणि या बहिणींच्या व्याजाचे पैसे जर तुम्ही जिल्हा बँकेकडे भरले तर आम्ही लागेल तेवढं कर्ज या भगिनींसाठी द्यायला तयार आहोत. मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानावेच लागतील. कारण ज्या ज्या वेळेला मी एखादी चांगली योजना देतो
त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा विचार न करता, हात आखडता न घेता त्यांनी त्या योजनांना राजाश्रय दिलेले. जसं की सेल्फ डेव्हलपमेंट आपण आणली, अनेक सवलती दिल्या, मुंबई बँकेला नोडल एजन्सी नेमलं, आज स्वतःच्या इमारती स्वतः त्या ठिकाणी सोसायट्या उभ्या करतायत. आणि आज तशाच पद्धतीने ही योजना साहेबांना सांगितली आणि त्यांनी तात्काळ वर्षावर बैठक लावली. 4 महामंडळांचे सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणि नलावडे साहेब, तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटतं की 1 मिनिटात मीटिंग संपवली. 1 मिनिट बोलले, तुमची मागणी काय आहे? ते म्हटलं, साहेब 4 महामंडळांनी मुंबई बँकेशी आमच्याशी एक MOU करावं आणि आम्ही जे कर्ज वाटू त्याचं इंटरेस्ट शासनाने द्यावं. त्याने विचारलं, काय अडचणी आहेत तुम्हाला? तर ते अधिकारी बोलले, आमच्याकडे साहेब पैसे पडू नयेत. म्हणजे MTDC महामंडळाचे 17 कोटी रुपये नलावडे साहेब पडू नयेत त्यांच्याकडे. म्हणजे शासन करत असतं पण आपल्याला माहित नसतं. 17 कोटी रुपये व्याजाचे पडू नयेत आणि अख्ख्या राज्यातना 8 अर्ज आले. 8 पैकी 5 मुंबईचे, संपूर्ण राज्यातनं 3 अर्ज. मग हे आपल्याला माहितच नाहीये. पैसेही उपलब्ध आहेत. मग मी MTDC कडे गेलो. MTDCच्या कार्यालयात बैठक घेतली. MTDCचे संचालक BN पाटील आहेत, त्यांचंही मी आभार व्यक्त करेन की एखादं आपण चांगलं काम हातात घेतो ना, आपोआप सगळे लोक मदत करत असतात. हा माझा तर स्वतःचा अनुभव आहे. आणि ज्या वेळेला मी MTDCच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमचं काम आम्ही करतोय, तुम्हाला शासनाने टार्गेट दिले, तुम्ही पूर्ण करू शकत नाही, आम्ही पूर्ण करतो, तुम्ही आम्हाला या व्याजाचे पैसे देण्याची त्या ठिकाणी परवानगी द्या, मंजुरी द्या. त्यांनी मीटिंग चालू असतानाच बोलवलं, पत्र टाईप केलं आहे ना, MD ऑन दी स्पॉट पत्र त्या ठिकाणी दिलं. आणि आज आता आपण ही कर्ज वाटतोय, हे केवळ MTDCची LOI आपण जे जनरेट केले ते 1-1 लाखापर्यंतची कर्ज आहे. 1-1 लाखापर्यंतची काय? तर आपल्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात, तर त्यांना किती परतफेड त्यातनं होईल या आधारे आपण 1 लाखाचा टप्पा ठरवलाय. परंतु भविष्यात 15 लाख 30 लाखापर्यंत सुद्धा आपण थेट या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची व्यवस्था करणार आहोत. आणि 5 लाडक्या बहिणी एकत्र आल्या तर 5 लाख होतात. 10 जणी एकत्रित आल्या 10 लाख होतात. 25 जणी एकत्रित असतात 25 लाख होतात. शेवटी बचत गटात आपण काय करतो? आता महिला आमच्या लवकर एकत्रित येणं थोडासा अवघड विषय, पण आपल्याला ते करावं लागेल. कारण मग जर अशा पद्धतीनं एक महामंडळ पुढे आलं आणि त्याने ज्या ठिकाणी LOI आमच्या ब्रांच स्तरावर जनरेट होत आहेत आणि जसे LOI होत आहेत तशा पद्धतीनं आम्ही हे कर्जाचे चेक त्या ठिकाणी देतोय. राहिलेल्या 3 महामंडळाकडून आपण अशाच प्रकारचे LOI जनरेट करणार आहोत. एका महामंडळाकडून साधारण 5,000 पकडलं, 4 महामंडळातनं 20,000 महिलांना आपण बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी येणाऱ्या काही महिन्यात उपलब्ध करू शकतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे महिलांना, आपण ते शालेय पोषणावर खाऊ आणि किचनच्या बाहेर या. आमच्या महिला भगिनी किचन, शालेय पोषण हार, पण त्यात पण त्यांना किती त्रास आहे मला माहित आहे. बिलं काढायला त्रास असतो, त्यांना अधिकाऱ्यांचा त्रास असतो. त्याच्यामुळे नवनवीन या ठिकाणी आपण व्यवसायाचे क्षेत्र त्या ठिकाणी शोधली पाहिजेत. आणि 40 ते 50 व्यवसाय, मी तर म्हणेन कुठल्याही व्यवसायांना आपण या महामंडळाशी कनेक्ट करू. MTDCने सांगितलं की काही आलं तरी आम्ही पर्यटनाशी जोडून देऊ. जे डबा बनवायचा असेल तर सांगू टुरिस्ट येतात त्याला डबा द्यायचा आहे. तुम्हाला गाडी असेल तर सांगू टुरिस्टना फिरवायला गाडी पाहिजे. म्हणजे समोर आपल्याला मदत करायला सगळे लोक तयार आहेत. आता झोपडपट्टी चाळी सारख्या सिस्टीम मध्ये अनेक महिला ज्या माझ्या आहेत की काही घरकाम करणाऱ्या महिला आहेत, काही गरीब महिला आहेत. त्यांनी जर फावल्या वेळामध्ये 1-2 तास सकाळी किंवा संध्याकाळी जर व्यवसाय केला तर
त्यांच्या घराला त्या ठिकाणी हातभार लागणार आहे, संसाराला. बिचारी दिवसभर त्या ठिकाणी भांडीपुडी करून आपल्या मुलाबाळांना शिकवत असते. जर अशा प्रकारचा आधार तिला मिळाला तर तिच्या संसारात एक चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण करण्यात आपला हातभार त्या ठिकाणी लागणार आहे. आणि मग अशा वेळेला शेवटी आम्ही राजकारणात असो, सामाजिक क्षेत्रात काम करत असो, जर आमच्यामुळे कोणाच्या संसारात आनंद निर्माण होत असेल तर याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठलं आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या योजना आम्ही आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो. माझ्या आपल्या सगळ्या भगिनींना विनंती आहे की समोर मदत करायला मुंबई जिल्हा बँक आपल्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही तुमच्यासाठी अटी शर्ती पण अनेक काढून टाकली. कारण शेवटी तुम्हाला मदत करायची आहे तर हात आपण मदत कशाला. जसं लाडसाहेब आपण हाऊसिंगला कर्ज देत होतो त्यावेळी हाऊसिंगच्या सोसायटीच्या सगळ्या सभासदांवर कमिटीची आपण लायबिलिटी करत होतो. म्हणजे 50 कोटीचं कर्ज घेतलं तर ते 10 कमिटी मेंबर आहेत, त्यांच्यावर 50 कोटीची लायबिलिटी. माझ्याकडे ते कमिटी मेंबर आले, बोलले भाऊ आम्ही 10-15 हजारावर त्या ठिकाणी नोकरी करतो आणि 50 कोटीची लायबिलिटी कुठे घ्या. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ना. आम्ही लायबिलिटी काढून टाकल्या. आणि तुम्हाला सांगतो की हाऊसिंग सोसायटीला आतापर्यंत आम्ही जी कर्ज दिली एकही कर्ज त्या ठिकाणी थकलं नाही. 100% कर्जाची परतफेड त्या ठिकाणी झाली. गिरणी कामगारांना पैसे दिले, अटी शर्ती काढल्या, 100% पैसे परत आले. माथाडींना पैसे दिले, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची सॅलरी स्लिप नव्हती. आम्ही माणुसकीच्या दृष्टीनं त्यांच्या कष्टाचा आदर करून, घामाचा आदर करून पैसे दिले, 100% पैसे परत आले. छोटी गरीब लोक पैसे बुडवत नाही. पैसे कोण बुडवत? मल्ल्या, मोठे उद्योगपती 2000 कोटी बुडवले, 1000 कोटी बुडवले. माझा छोटा आणि गरीब माणूस अजिबात पैसे बुडवत नाही. आणि महिला भगिनी तर नाहीच नाही. कारण मला आमच्या महिला संस्थाच्या कामाबद्दल येतात आणि कर्ज असलं तर 10-10 वेळा येऊन भेटतात. आणि त्याच्यामुळे हे महिलांना आम्ही 1 लाखाचं कर्ज देणार आहोत. ही आम्ही ट्रायल आहे, सुरुवात आहे. मी आज आपल्याला आश्वस्त करतो मुंबईतल्या महिला भगिनी जेवढ्या ताकदीनं व्यवसायासाठी पुढे येतील, लागेल ती ताकद मुंबई जिल्हा बँक आपल्या मागे त्या ठिकाणी उभी करेल. हा विश्वास या ठिकाणी. आज 12 लाख अकाउंट आहेत मुंबईत. 12 लाख महिला भगिनींना 1,500 रुपये सरकार देतं. आहे का बाकीच्या बँका असा विचार कधी करतात? परंतु दुर्दैव आहे, अकाउंट उघडायला नॅशनल बँकेत, अकाउंट उघडायला खाजगी बँकेत, पैसे द्यायला मुंबईला. हे पण कुठे तरी थांबलं पाहिजे. आपण जर आपल्याच माणसाला मजबूत करणार नसू तर आम्हीच मजबूत नाही झालो तर तुम्हाला मदत कशी करणार. आणि म्हणून मला वाटतं माझ्या सगळ्या महिलांना या ठिकाणी आव्हान असेल, सहकारातल्या कार्यकर्त्यांना आव्हान असेल की सहकारातला पैसा सहकारातच आला पाहिजे. नाहीतरी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी जे सहकार धोरण देश पातळीवर आणलंय त्यामध्ये सहकाराची समृद्धी आणि सहकारातला पैसा सहकार हा त्यांचा धोरणाचा भाग आहे. आणि मग अशा वेळेला आपण सगळ्यांनी मुंबई जिल्हा बँकेची या ठिकाणी व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांनी या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. जो कांबळे साहेबांनी या ठिकाणी विषय मांडला डेली डिपॉझिट. आज माझ्या महिला भगिनींना आव्हान आहे. शिकलेल्या आपल्याकडे मुली असतात, महिला आहेत. आमच्या 50 ब्रांचेस आहेत. एका ब्रांचला 10 महिलांना जरी आम्ही डेली एजंट नेमलं तरी 500 महिलांना आपण रोजगार देऊ शकतो. आणि ही सुद्धा योजना आम्ही पुढच्या बोर्डामध्ये आणू आणि मुंबईतल्या 500 महिलांना केवळ आपण 3% कमिशन नाही तर एक 5,000 रुपये त्यांना फिक्स महिन्याला कसे देता येतील त्या दृष्टीने पण विचार करू. म्हणजे 5,000 त्यांना शाश्वत होतील आणि जे कमिशन येईल ते कमिशन आपण त्यांना देऊ. अशा प्रकारे महिलांना सबलीकरण करण्याचा आमचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न आहे. दुसरं म्हणजे आमचा महिला कक्ष जो होता तो
तो पुन्हा नव्याने आपण ऍक्टिव्हेट करू, कारण आता काम आपल्या समोर मोठं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आणखी विनंती करेन की आमच्या महिला हे प्रोडक्ट करतील, ते प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी सरकारने विकत घ्यावं. म्हणजे समजा महिला आता टेलरिंगचं काम करत असतील, त्याच्यावर श्वेताताईंना आम्ही मुद्दाम बोलवलं, त्याच्यावर आम्ही काम करतोय की महिलांना आपण कापड द्या, त्यांना लागणारी कैची मशिनरी सगळं देऊ, आणि उरल्या त्या महिलांनी जे काही शिवणकाम करून कपडे तयार करतील आपण शाळांच्या ऑर्डर घेऊ द्यायच्या, त्यांना त्या ठिकाणी आपण कापड, ते आपण ड्रेस पुरवू. आपण मॉल मध्ये सांगू तुम्हाला पिशव्या लागतात, काय मटेरियल लागतं ते आपण पुरवू. अशा प्रकारे मार्केटिंगची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याही कामे आमचं वर्किंग त्या ठिकाणी सुरू आहे. आणि एकंदरीत या महिलांना आर्थिकदृष्ट्या कसं मजबूत करता येईल हा प्रयत्न आमचा आहे. आणि मला अभिमान आहे की मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यात अशी एकमेव बँक आहे की सामाजिक बांधिलकीतलं काम करते, छोट्या माणसांसाठी काम करते. इथे टाटा बिर्ला अंबानींसाठी काम करत नाही, तर छोट्या छोट्या माणसांच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य कसं येईल, मजबूती कशी येईल याचा विचार त्या ठिकाणी आम्ही करतो. आज आपण QR कोड, मला वाटतं राज्यामध्ये पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, बरोबर ना MD साहेब, की ज्या जिल्हा बँकेला QR कोड परमिशन मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आज जिल्हा बँक राज्यातली एकमेव आहे की आज डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असताना आपण आता QR कोडवर व्यवहार करणार आहोत. मोबाईल बँकिंग आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे घर बसल्या महिला असतील, संस्था असतील किंवा इंडिव्हिज्युअल असतील, आपण त्या ठिकाणी आज व्यवहार करणार आहोत. उद्या डेली डिपॉझिटला पण अडचण नाही, महिला फिरतील तेव्हा QR कोड त्या ठिकाणी आहे, त्या मशीन्स घेऊन जाणार आहेत. आणि मला वाटतं महिला या मेहनत करणाऱ्या आहेत. आज त्या ठिकाणी काबाड कष्ट करून, त्या ठिकाणी घरकाम करून, भांडी धुणी करून आपल्या मुलांना शिकवण्याची मानसिकता असते. आणि जर अशा प्रकारे त्यांना व्यवसायाच्या संधी आम्ही उपलब्ध केल्या तर मला वाटतं त्याही महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वळतील, हाही विश्वास मला या ठिकाणी आहे. QR कोडचा वापर कसा करावा या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन ब्रांच स्तरावर त्या ठिकाणी करावं. अधिकची माहिती त्या ठिकाणी बँकेने द्यावी. आणि बँकेच्या वाटचालीमधली एक मोठी उपलब्धी आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं असती QR कोडची आज योजना सुद्धा आपण या ठिकाणी कार्यान्वित करतोय. मला निश्चितपणे या ठिकाणी आमच्या प्रशासनालाही धन्यवाद द्यावे लागतील की अत्यंत चांगल्या पद्धतीनं बँकेसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आणतोय. आणि त्याच्यामुळे या योजनांच्या माध्यमातून सुद्धा बँकेचा आपला व्यवसाय वाढणार आहे. QR कोड आता जसं चायनीजच्या गाडीवर मगाशी कोड होता, उद्या दुकानामध्ये, रेशनिंग मध्ये जाईल तिकडे आज QR कोड जर त्या ठिकाणी असला तर त्यावर मुंबई बँकेशी आपल्याला व्यवहार करता येणार आहे. आणि त्याच्यामुळे दोन चांगल्या योजना, एक बँकेची कामकाज वाढवण्याच्या दृष्टीनं आणि दुसरं त्या ठिकाणी महिलांना सबलीकरणाच्या दृष्टीनं महत्वाची अशा प्रकारची आज कर्ज योजना या ठिकाणी आणले. मी आपल्याला आश्वस्त करतो की आज थोडीशी अडचण होतोय की LY जनरेट कसा करायचा महिलांना माहीत होत नाही. मला वाटतं ब्रांच स्तरावर सुद्धा आपण एक प्रत्येक ब्रांचला 2-2 वाटल्यास आउटसोर्सिंगची मुलं ठेवा. 50 ची 100 मुलं होतील, 50 ब्रांचला 2-2 मुलं जरी गेली तरी 100 मुलं जर तिथे बसून एका टेबलवर LY जनरेट करण्यासाठी जर काम केलं तर मला वाटतं ही संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढू शकेल. तर तशा प्रकारची सुद्धा काही रचना लावता येते का हाही निश्चितपणे संचालक मंडळाने विचार करू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो. कुठलाही व्यवसाय या ठिकाणी माझ्याकडे व्यवसायाची यादी आहे, परंतु या ठिकाणी हे बघा दूध, ताक, पनीर विक्री केंद्र, चिकन, मटन, अंडी विक्री केंद्र, मसाल्याचे पदार्थ तयार करणं, लोणची, भाजीपाला विक्री, लेडीज पार्लर, मेहंदी व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, कापड दुकान, झेरॉक्स, प्रिंटर्स, मोबाईल ऍक्सेसरीज, खेळणी विक्री, घरगुती जेवणाचे डबे पुरवणे,
बॅनर, कॅलेंडर, व्हिजिटिंग कार्ड छपाई, भंगार व्यवसाय, निवडलेल्या धान्याची विक्री, फळ विक्री, फरसाण चिवडा विक्री, कॅटरिंग, आईस्क्रीम पार्लर, केक, चॉकलेट विक्री, घरगुती खानावळ, वर्तमानपत्र विक्री, मसाला कांडप, एम्ब्रॉयडरी, फॉल बिडिंग, मासे विक्री, टेलरिंग, रेडीमेड चष्मा विक्री, फुलांचा व्यवसाय, रेडीमेड बूट चप्पल विक्री, घरघंटी, पोळी भाजी केंद्र, असे अनेक व्यवसाय. याच्यात राहिलेले सगळे व्यवसाय आपण त्या ठिकाणी आणू, परंतु या ठिकाणी महिलांनी आपण त्यामध्ये स्वतःहून त्या ठिकाणी इच्छा बाळगून काम केलं पाहिजे. नाहीतर आमची किती महिलांसाठी काम असेल आणि तुम्ही जर पुढे आला नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. कारण शेवटी सक्सेस स्टोरी आपल्याला क्रिएट करायला लागते. ज्या महिला भगिनींना आता 1-1 लाखाचे चेक दिलेत, काहींना दिले जाणार आहेत, तर त्यांनी काय केलं? त्यांनी उद्याची सक्सेस स्टोरी टाकली पाहिजे. हे 1 लाख रुपये मी घेतले, त्यातनं हा माझा व्यवसाय मी केला किंवा होता तो वाढवला, त्यातनं मला एवढे जास्त पैसे मिळाले, माझ्या कुटुंबाला हातभार लागला. असं जेव्हा सक्सेस स्टोरी एक सांगेल त्यावेळेला आणखी महिला त्या ठिकाणी पुढे येतील. कारण आता आम्ही हाऊसिंगच्या सक्सेस स्टोरी आणल्या, बिल्डिंग उभ्या राहिल्या, बिल्डर पेक्षा आपण मोठ्या जागा मिळाल्या, लोकांचा विश्वास वाढला आणि हाऊसिंगला सेल्फ डेव्हलपमेंटचं एक अभियान म्हणून आज त्या ठिकाणी उभं राहिलंय. तशाच पद्धतीनं मुंबईमध्ये कमीत कमी 4 ते 5 लाख महिला त्या येणाऱ्या वर्षभरामध्ये स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय उभा करू शकल्या पाहिजेत, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आयत्या वेळेला कार्यक्रम घेऊन सुद्धा, कारण या ठिकाणी कालपर्यंत परिस्थिती कशी होती आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि आपल्या बँकेच्या बाहेर या परिसरातच त्या ठिकाणी गर्दी असायची. परंतु मी जसं आपल्याला म्हटलं की चांगलं काम जेव्हा हातात घेतो त्यावेळेला सगळ्या मधल्या गोष्टी आपोआप त्या ठिकाणी निघत असतात आणि म्हणून मी एमडीना पण म्हटलं उद्या 2 वाजेपर्यंत बघू आपण. आणि काल तो विषय त्या ठिकाणी निघाला आणि मराठा समाजाचाही विषय त्या ठिकाणी मार्गी लागला. समाजाचे विषय असतात, जातीपातीचे विषय असतात, पण सगळ्यात मोठी गरिबी ही जात आहे. गरिबी ही सगळ्यात मोठी जात आहे. ती कुठल्या समाजाची आहे, कुठल्या धर्माची आहे महत्वाची नाही. जो गरीब आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे, त्याला ताकद देणं हे खरं पुण्याचं काम आहे. आणि त्यासाठी आम्ही साऱ्या लोकांनी या ठिकाणी ठरवलंय की मुंबईतल्या या महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. त्यांचा हातभार त्यांच्या कुटुंबाला लागला पाहिजे. या मोहिमेत आपण सारेजण सहभागी व्हा आणि मुंबई हा राज्याला वेगवेगळ्या प्रकारे आदर्श निर्माण करून देते. तशाच मुंबईच्या माझ्या महिला भगिनींनी राज्यातल्या महिलांना सांगितलं पाहिजे की होय, आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुंबईत हे करू शकतो, तर तुम्ही का तिकडे करू शकत नाही? अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण साऱ्या जणी एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपलं बँकेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांनाही सांगतो की ब्रांच स्तरावर जास्तीत जास्त एलवाय कशा पद्धतीने जनरेट होतील याची काळजी घ्या. मी पर्यटनच्या संचालकांशी बोलणार आहे की त्यांनाही सांगणार की 4-5 मुलं डेडिकेटेड मुंबई बँकेचे एलवाय जनरेट करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवावी. कारण ज्या गतीनं एलवाय जेवढे जनरेट होतील त्या गतीनं आपल्याला त्या ठिकाणी पैसे देता येतील. हे केवळ लाडक्या बहिणींसाठी नाही, तर लाडक्या बहिणी नसतील तरी पण व्यवसाय करायचे असतील त्यांना सुद्धा आपण ह्या 4 महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करू. मला बऱ्याचशा होत्या म्हणजे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच पाहिजेत असं अजिबात नाहीये. लाडक्या बहिणी ह्या गरीब आहेत म्हणून आपण 1 लाखाची योजना केली, परंतु इतर ज्या महिला आहेत त्या 30 लाखापर्यंत आपण व्यवसाय करू शकता आणि 30 लाखापर्यंत तुम्हाला बिनव्याजी पैसे मिळू शकतात. त्या महामंडळांची एलवाय जनरेट करून त्यावरही बँकेची एक यंत्रणा आम्ही निश्चितपणे कार्यान्वित करू अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. आणि अशाच प्रकारे संवाद आपण बँकेशी ठेवा. बँक सातत्यानं तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणून तुमचाही हातभार या सहकारात कसा लागेल. कारण शेवटी ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या देशाची इकॉनॉमी त्या ठिकाणी मजबूत करायची आहे, आज आपली अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकाची आहे.
मोदी साहेबांना $5 ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायची आहे आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत महाराष्ट्र मजबूत होत नाही तोपर्यंत देश मजबूत होणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना $1 ट्रिलियन इकॉनॉमी त्यांना करायची आहे आणि जर महाराष्ट्राला $1 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. आणि त्या अर्थव्यवस्थेत आपल्या सहकाराचं योगदान असावं. त्या अर्थव्यवस्थेत आम्ही सहकारी आहोत. आमच्या बँका आहेत, आमच्या संस्था आहेत, सहकारातली आम्ही सारी मंडळी आहोत. या ईर्षेनं आपण सारे मिळून काम करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.